उन्हाळा म्हटलं की आंबा आणि आंब्यापासून बनवणारे भन्नाट पदार्थ आठवतात. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे साखरेशिवाय हेल्दी मँगो मस्तानी आणि हेल्दी मँगो आईस्क्रीम. नमस्कार, कशा आहात सर्वजण? मस्त आहात ना? मी पूजा तुमचं न्यूट्रिबॉल चॅनलमध्ये स्वागत करते. साधारणपणे मँगो मस्तानीमध्ये भरपूर साखर आणि आईस्क्रीम वापरलं जातं, पण आज आपण त्याची हेल्दी आवृत्ती बनवणार आहोत. सर्वप्रथम बनवूया आपण हेल्दी आईस्क्रीम. हेल्दी आईस्क्रीमसाठी साहित्य लागणार आहे ते आपण पाहूयात. मी एक आंबा घेतलेला आहे, 2 टेबलस्पून गूळ घेतलेला आहे आणि 2 टेबलस्पून दही घेतलेलं आहे. आणि त्याचबरोबर मी इथे 2 केळी जे आहेत ना ते 2 तास फ्रीझरमध्ये ठेवलेली होती चिरून. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. आता आपण येथे आंबा चिरून घेऊयात. अशा प्रकारे तो चिरून घ्यायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की जाऊन करा. तुम्ही बघू शकता आपला आंब्याचे आपण तुकडे अशा प्रकारे काढून घेतलेले आहेत. आपण ते एका कपामध्ये म्हणजे 1 कप आंब्याचे तुकडे घ्यायचे आहेत. आता आपण एक येथे मिक्सरच्या भांड्यामध्ये पिकलेल्या आंब्याचे तुकडे घालून घेऊया. त्यात 1 ते 2 गोठलेली केळी घालायची आहे. आता 1.5 टेबलस्पून गूळ आणि 2 टेबलस्पून दही घालायचं आहे. सर्व एकत्र छान स्मूथ आणि क्रीमी होईपर्यंत ब्लेंड करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे मिश्रण खूपच क्रीमी दिसत आहे ना. आता हे मिश्रण एका डब्यात काढून ते 1 ते 2 तास फ्रीझरमध्ये ठेवून देणार आहोत, म्हणजे आपलं आईस्क्रीम रेडी होणार आहे. आता आपण हे डब्यामध्ये सेट करून घ्यायचं आहे. आता आपण हे फ्रीझरला 2 तासासाठी ठेवून देऊयात. तुम्ही यावरती जर तुमच्याकडे पेपर असेल ना, फॉईल पेपर, तोही लावू शकता, म्हणजे वरती आईस्क्रीमचे जे आईस पार्टिकल तयार होत नाहीत. 1 ते 2 तास झालेले आहेत. तुम्ही ते बघू शकता. आपलं मस्त असं क्रीमी सॉफ्ट आईस्क्रीम रेडी झालेलं आहे. तुम्ही आता हे आईस्क्रीम तुमच्या मुलांनाही देऊ शकता. आता उन्हाळा तर अजून काही संपलेला नाही, त्यामुळे तुम्ही हे नक्की ट्राय करा. आपलं हेल्दी आईस्क्रीम आहे, साखरेचा वापर केलेला नाही. हे गुळाचं मँगो आईस्क्रीम आहे. नक्की ट्राय करा. बिना साखरेचं हे हेल्दी आईस्क्रीम तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, तुम्ही नक्की ट्राय करा. आता आपण बनवणार आहोत मँगो मस्तानी, ते पण हेल्दी व्हर्जनमध्ये. त्यासाठी मी येथे आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप आंबा, अर्धा कप थंड दूध आणि 1 टेबलस्पून गूळ घालणार आहोत. मी येथे गुळाचं पाणी तयार करून घेतलेलं आहे. हे सर्व एकत्र स्मूदी होईपर्यंत ब्लेंड करून घेणार आहोत. मस्तानीचा बेस तयार झालेला आहे. आता सर्व्हिसिंग ग्लासमध्ये हा मँगो शेक ओतून घेऊया. त्याआधी मी आंब्याचे तुकडे खाली टाकलेले आहेत. वरून हा मँगो शेक मी ओतत आहे. वरून आपल्याला हेल्दी मँगो आईस्क्रीमचा 1 मोठा चमच आपण यामध्ये घालणार आहोत. आता यामध्ये थोडेसे बदाम, थोडेसे पिस्ते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मस्त असं दिसण्यासाठी आंब्याचे थोडे छोटे छोटे असे तुकडे करून घेतलेले आहेत, ते आपण वरून घालणार आहोत. आणि तयार आहे साखरेशिवाय हेल्दी मँगो मस्तानी. ही मस्तानी दिसायला जितकी सुंदर आहे ना, तितकीच चवीलाही अप्रतिम आहे. घरच्या घरी बनवलेली हेल्दी आईस्क्रीम, आंब्याची नैसर्गिक गोडी आणि गुळाची चव, यामुळे ही रेसिपी खूपच खास बनते. जर तुम्हालाही अशाच हेल्दी आणि चविष्ट रेसिपी आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. कशी वाटली रेसिपी नक्की ट्राय करा. आणि हो, ही मँगो मस्तानी आहे ना, ती खूपच हेल्दी आणि अगदी चविष्ट बनलेली आहे. मग ट्राय करणार ना? बाहेरची साखरेची मस्तानी सोडा, ही गुळाची मस्तानी नक्की ट्राय करा. पुन्हा भेटूया एका नवीन हेल्दी रेसिपीसोबत. तोपर्यंत खा हेल्दी आणि आनंदी राहा. बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.